मी आणि माझा जिवलग मित्र शिवम, आम्ही दोघंही एका शनिवारी संध्याकाळी माझ्या ताईच्या गावाला भेट द्यायचं ठरवलं. ताईचं गाव म्हणजे एक लहानसं डोंगराळ भागात वसलेलं झाडांनी वेढलेलं गाव. साधारण 2 तासांच्या अंतरावर होतं. आमच्याकडे एक नवी कोरी इलेक्ट्रिक स्कूटी होती. हवाही प्रसन्न होती आणि आमचा मूड भन्नाट. संध्याकाळी 4:30ला आम्ही घरातून निघालो. स्कूटीला पूर्ण चार्ज दिला होता. गप्पा मारत, गाणी ऐकत, रस्त्याचा आनंद घेत आम्ही निघालो. गावापर्यंत पोहोचताना सुमारे 2 तास लागले. तिथं पोहोचल्यावर आमच्या लक्षात आलं की गावात वीज नाही. संपूर्ण गाव अंधारात बुडालं होतं. ताईचं घर गावाच्या शेवटी होतं. आम्ही पोहोचलो. ताई खूपच खुश झाली. तिने प्रेमाने जेवायला बसवलं. ताईच्या चेहऱ्यावर थोडा तणाव दिसत होता. मी न राहून विचारलं तर ती म्हणाली, इकडे हल्ली रात्री फार विचित्र प्रकार घडताय. कुणीतरी काहीतरी बघितलंय जंगलात. गावातल्यांनी रात्री फिरणं बंद केलंय. हे ऐकून थोडं धस्स झालं, पण आम्ही फारसं लक्ष दिलं नाही. जेवण वगैरे झालं. थोड्या वेळाने आम्ही ठरवलं की गावाजवळच्या डोंगरावरून सूर्यमाला खाली जाताना पाहू. स्कूटी घेऊन निघालो, पण अर्ध्या वाटेत लक्षात आलं स्कूटीची चार्जिंग कमी आहे आणि गावात लाईट नसल्यामुळे चार्ज करता येणार नव्हतं. आम्ही पटकन खाली फिरलो, पण परतत असतानाच एक छोटासा अंधारातला रस्ता आमचं लक्ष वेधून गेला. शिवमला काहीतरी वेगळंच वाटलं. तो म्हणाला, चल थोडं त्या रस्त्यावरून जाऊया, जंगल आहे म्हणतात ना. मी थोडा संकोचात होतो, पण उत्सुकता जिंकली. रस्ता खूपच अरुंद होता. दोन्हीकडून झाडं वाकलेली, अंधार दाटलेला. स्कूटीचा हेडलाईटच एकमेव प्रकाश होता. थोडं आत गेल्यावर वाटलं हे रस्ता नाही, कुठल्या तरी प्राचीन वसाहतीचा मागचा भाग आहे. समोर एक मोडकळीस आलेला वाडा दिसला. शिवम पटकन खाली उतरला. मस्त आहे बघ, एखादा भूताचा बंगला वाटतोय. मी थांबवण्याचा प्रयत्न केला, पण तो ऐकलाच नाही आणि आतमध्ये शिरला. त्याला भूताखेतांच्या गोष्टींचा जास्त काही अनुभव नव्हता. वाड्यात शिरताच वातावरण वेगळंच झालं. थंडी वाढली, शांतता इतकी की श्वासही मोठा वाटत होता. आम्ही एकाच खोलीत गेलो. तिथं एक जुनाट आरसा होता. शिवम त्यात पाहत म्हणाला, हे बघ, आरशात काहीतरी वेगळंच दिसतंय. मी त्याच्याकडे पाहिलं. त्याच्या चेहऱ्यावर भीती उमटली होती. मी त्याच्या बाजूला गेलो आणि आरशात पाहिलं. आमचं प्रतिबिंब तर होतंच, पण त्यामागे कोणीतरी उभं होतं. आम्ही झटक्यात मागे वळून पाहिलं, पण मागे कुणीही नाही. पुन्हा आरशात पाहिलं तर तीच ती छाया, पांढऱ्या साडीतील, डोळे लाल भडक. आम्ही धावतच बाहेर आलो. स्कूटीकडे पोहोचलो, पण स्कूटी बंद होती, कारण चार्जिंग संपली होती. फोनला नेटवर्कही नाही. गावी परत जाण्यासाठी एकच रस्ता, तो जंगलातून जातो. जंगलात परतत असताना अंधार दाट झाला होता. असं वाटत होतं कुणीतरी आमच्या मागे चालतंय. अधूनमधून झाडांच्या मागून हालचाली दिसत होत्या, पण पाहिलं की काहीच नसायचं. चालता चालता समोर आमचं लक्ष गेलं आणि आम्हाला धडकीच भरली, कारण समोर एक स्त्री उभी होती. शिवम जोरात किंचाळला, बापरे, ही तर तीच आहे जी आरशात होती. ती स्त्री काहीच बोलली नाही, फक्त बघत राहिली. तिच्या पायात चप्पल नव्हती. डोळे काळे आणि तोंडावर खोल जखमा. तिचे पाय चक्क उलटे होते. लाल भडक डोळे आणि तोंडावर खोल जखमा. तिचं ते भयानक रूप पाहून आम्ही पुरते घाबरलो होतो. कसं बसं तिथून जीव वाचवून आम्ही तिथून पळ काढला. जंगलातून वाट काढत आम्ही कसं बसं गावात पोहोचलो. धापा टाकत आम्ही ताईच्या घरी गेलो. घडलेला सर्व प्रकार तिला सांगितला. तिच्या चेहऱ्याचा रंगच उडाला. ती म्हणाली, तुम्ही ज्या वाड्यात गेला तिथं 20 वर्षांपूर्वी एका मुलीचा खून झाला होता. तिचं प्रेत आरशाच्या मागे लपवलं गेलं होतं. ती आत्मा अजून तिथंच अडकलेली आहे आणि रात्री तिथं गेलेल्यांना ती दिसते, असं गावकरी म्हणतात. दुसऱ्या दिवशी आम्ही गाव सोडायला निघालो, पण स्कूटी बंदच होती. गावातल्यांनी ढकलत
ती तळहातापर्यंत आणली. तिथून आम्ही एका छोट्याशा टेम्पोमध्ये स्कूटी घालून थेट गावाला परतलो. त्यानंतर मात्र मी पुन्हा कधीही ताईच्या गावाला गेलो नाही. तर मित्रांनो, कसा वाटला तुम्हाला अनुभव? आवडल्यास नक्की लाईक करा, कमेंट करायला विसरू नका. आणि हो, आपल्या चॅनलला आतापर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर नक्कीच सबस्क्राईब करा आणि बाजूलाच येणाऱ्या बेल आयकॉनलाही दाबा, जेणेकरून भविष्यात येणाऱ्या व्हिडिओज मी आपल्यापर्यंत पोहोचवू शकेन. तर चला भेटूया पुढच्या व्हिडिओत. धन्यवाद.